गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात गुरुजी ब्लॉग यूट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब पुंदे। दुपारचे 3 वाजलेत आणि मी पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील अष्टविनायकापैकी जो 1 नंबरचा गणपती आहे मोरगाव मोरेश्वर, त्या गणपतीच्या दर्शनासाठी आलेलो आहे। बंधू भगिनींनो, श्री क्षेत्र मोरगाव या ठिकाणी मोरेश्वर गणपतीचं अष्टविनायकामधलं हे 1 नंबरचं मंदिर आहे। पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यामध्ये हे स्थान येतं। काही माहिती घेऊ आणि दर्शन सुद्धा आपणाला घ्यायचं आहे। चला। श्री क्षेत्र मोरगाव या ठिकाणी मी गणपतीच्या दर्शनाला आलेलो आहे। या बाजूस आपण मयुरेश्वराचं मंदिर पाहू शकता। आणि मी व्हिडिओ सुरू करताना आपणास सांगितलं होतं की आपण गणपती म्हणल्याच्या नंतर पुढं मोरया म्हणतो। त्याचं कारण आहे की गणपतीचा एक असीम भक्त संत मोरया गोसाई यांनी चिंतामणीचा जो गणपती आहे थेऊर या ठिकाणी जाऊन तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्याच्या नंतर चिंतामणी या ठिकाणी मोरगावला आले। मोरया गोसाईने त्यांचं हे मोठं मंदिर बांधलं 17व्या शतकामध्ये। आणि एक भक्तांची आठवण म्हणून सर्वजण ज्यावेळेस बाप्पाचा जय जयकार करतात त्यावेळेस गणपती म्हणल्याच्या नंतर पुढं मोरया म्हणतात। आणि त्या भक्तांची आठवण वर्षानुवर्षे शतकानुशतके लोकांपर्यंत राहावी म्हणून गणपतीच्या नंतर गणपती बाप्पा मोरया म्हणण्याची पद्धत आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आता दुपारचे 12 वाजलेत आणि पुण्यापासून 25 किलोमीटरवर जे थेऊर या ठिकाणी चिंतामणी गणपतीचं मंदिर आहे त्या ठिकाणी मी दर्शनासाठी आलेलो आहे। आपल्याला मंदिर जाऊन दर्शन घ्यायचंय आणि या ठिकाणी दुसरं काय काय आहे ते सुद्धा पाहायचंय। चला माझ्या बरोबर। बारा वाजता या ठिकाणी मी दर्शनासाठी आलो आणि दुपारची 12ची गणपतीची आरती होती त्यामध्ये मला सहभागी होण्याचं भाग्य लाभलं। हे जे थेऊरचं चिंतामणी गणपतीचं मंदिर आहे हे मुळा मोठा आणि भीमा नदीचा जो संगम आहे त्या संगमावर आहे। त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यामध्ये पुण्यापासून एक 25 किलोमीटरवर हे तीर्थस्थान येतं। चिंतामणी थेऊरचं जे गणपती मंदिर आहे या मंदिरापासून एक 20 किलोमीटर अंतरावर रामदारा नामक भी एक सुंदर मंदिर आहे, श्रीरामाचं मंदिर। त्या ठिकाणी आपण जाऊ शकता। म्हणजे गणपतीचं दर्शन घेऊन रामदारा या ठिकाणी जे निसर्गरम्य असं श्रीरामाचं मंदिर आहे तिकडे बी जाऊ शकता। संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील श्री क्षेत्र सिद्धटेक या ठिकाणी मी गणपतीच्या दर्शनासाठी आलेलो आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर मित्रांनो पहा, सिद्धटेकच्या सिद्धविनायक मंदिराच्या मुख्य गेट, मुख्य प्रवेशद्वार आणि आतल्या बाजूला आपल्याला दिसत असेल मंदिर सुद्धा। चला आपण दर्शन घेऊ। मंगलमूर्ती मोरया मित्रांनो, अष्टविनायकामधील
दुसऱ्या नंबरचा गणपती सिद्धिविनायक सिद्धटेक या मंदिराच्या समोरच्या सभामंडपातून आपण दर्शनासाठी जाणार आहोत। किती संध्याकाळच्या वेळेला आनंददायी वातावरण आहे। भक्त आहेत ते जास्वंदाच्या फुलांचे हार त्याचप्रमाणे दुर्वा बाप्पाला वाहण्यासाठी नेत आहेत। पहा या ठिकाणी आता तुम्हाला दिसेल मुख्य या गाभाऱ्यातून आपण मंदिरात दर्शनासाठी जाणार आहोत। नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आमचा गुरुजीच ब्लॉग यूट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे। दुपारचे वाजलेत 2:30 आणि आता मी अहमदनगर पुणे हायवेवर उभा आहे। या ठिकाणी शिरूर पासून 21 किलोमीटर आणि पुण्यापासून 50 किलोमीटरवर जे महागणपती रांजणगाव मंदिर आहे त्या मंदिराच्या पुढे उभा मी आहे। तर आता आपल्याला मंदिरात जायचंय आणि महागणपतीचं दर्शन घ्यायचंय। पहा मित्रांनो, मंदिराच्या समोर गणपतीच्या दर्शनासाठी जे येणारे भाविक आहेत ते या ठिकाणी फुलं प्रसाद घेत आहेत आणि नंतर ते दर्शनाला जात आहेत। दुपारी 2:30चा वेळ आहे तरी या ठिकाणी भक्तांची अतिशय गर्दी आहे। बंधू भगिनींनो, माझ्या पाठीमागे मंदिर आहे अशा पद्धतीने बनवलेलं आहे। महागणपती रांजणगाव वर्षाच्या 12 महिने सूर्याचे किरण प्रत्यक्ष मूर्तीवर पडतात अशी याची रचना आहे। आणि या ठिकाणी दर्शन रांग आपण पाहू शकता। गणपती बाप्पाचा जय जयकार करत, भगवान महादेवाचा जय जयकार करत लोक दर्शनासाठी मंदिरामध्ये जात आहेत। श्री क्षेत्र रांजणगाव जे अष्टविनायकाचे महाराष्ट्रामध्ये 8 मंदिर आहेत प्रसिद्ध, त्यातील हे 4थ्या नंबरचं मंदिर आहे। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये हे स्थान येतं। अहमदनगर पुणे हायवेवर हे हायवे लगत हायवे टच मंदिर आहे, त्यामुळे भाविकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते।